नमस्कार. श्रीवल्लभ आयुर्वेद आश्रम आणि परिणिता वुमन वेलनेस क्लिनिक खेर्डी दापोली येथे आपलं स्वागत. आज आपण अगरवूड म्हणजे ऊद या वनस्पतीविषयी माहिती घेणार आहोत. तिचे अनेक व्याधींमध्ये चिकित्सा करण्यासाठी अतिशय सुंदर असे उपयोग होतात. आमच्याकडे अनेक रुग्ण गुडघ्याचं मणक्यांचं असं दुखणं घेऊन येतात आणि हे सगळे वाताचे विकार आहेत. सांध्यांना सूज येणे, मणक्यांना सूज येणे, स्पॉन्डिलायटिस, स्पॉन्डिलॉसिस, गुडघ्यांची गादी झिजणे, गुडघ्यांमध्ये वंगण कमी पडणे, मग त्यामध्ये चालणं फिरणं मुश्किल होणे, उठायला बसायला त्रासदायक होणे, मणक्यांमध्ये गॅप कमी झाल्यामुळे शीर दबली जाऊन अखंड पाय दुखणे, MRI मध्ये अनेक प्रकारच्या अडचणी पाहायला मिळतात. अनेक वेळेला अगदी मणके वाकडे सुद्धा होतात. तर अशा प्रकारच्या वातविकारांमध्ये जिथे तीव्र शूल आहे किंवा अगदी एव्हियन असो, हाडाला पोषण करणाऱ्या रक्तवाहिनीमध्ये काहीतरी अडथळा निर्माण झाल्यामुळे हाडाला पोषणच न होणे, अव्हेस्क्युलर नेक्रोसिस, अशा सुद्धा अवस्थांमध्ये थोडक्यात ज्या ठिकाणी अवरोध निर्माण झाल्यामुळे वायूचं वहन होत नाही अशा वातविकारांमध्ये ही अगरू म्हणजे ऊद ही वनस्पती अतिशय सुंदर काम करताना दिसते. या वनस्पतीची पानं, या वनस्पतीच्या वृक्षाची साल किंवा त्याचा आतला सुद्धा काही अंश हे अतिशय औषधी गुणकारी असे आहेत. आणि आमच्या रुग्णांना आपल्या ह्या आश्रमाजवळच असलेल्या जमिनीमध्ये लावलेल्या अगरवूड ऊद या वनस्पतीपासून तयार केलेलं तेल आपण चिकित्सेसाठी वापरत असतो. अभ्यंग, शिरोधारा, बस्ती अशा विविध मार्गाद्वारे आपण हे तेल रुग्णांना लावायला देत असतो. अगदी काही अवस्थांमध्ये ते तेल आपण प्यायलाही देतो. तर या अगरवूडपासून बनवलेल्या अशा वनस्पतीचा वापर करून, औषधांचा वापर करून अनेक रुग्णांना आत्तापर्यंत अतिशय छान सुंदर अनुभव आलेले आहेत. आणि ते यूट्यूबवर आम्ही विविध प्रकारे ते सगळे व्हिडिओ अपलोड करतच असतो. पण मुद्दाम तुम्हाला ही वनस्पती दाखवली की जिच्या मदतीने आम्ही चिकित्सेमध्ये अतिशय छान असे परिणाम आम्हाला पाहायला मिळत आहेत. आणि ह्या अशा सुंदर वनस्पतीला मनापासून मी धन्यवाद देत असतो की हे औषधी वनस्पतींनो, आम्ही तुमची पानं, तुमची खोड किंवा तुमची मुळं ही चिकित्सेसाठी वापरत असतो. त्याच्यामध्ये तुम्हाला इजा होते, त्रास होतो, पण रुग्णाला बरं वाटावं म्हणून आम्ही ही पानं काढत असतो. तर आम्हाला क्षमा करा आणि आमच्या रुग्णांना असलेले वातविकार, त्यांना असणारे त्रास हे बरे करण्यासाठी आम्हाला चिकित्सेमध्ये मदत करा, अशी प्रार्थनाही या वृक्षांची मी करत असतो. आपण स्वतः वनस्पती लावावी, तिला अगदी मुलाप्रमाणे वाढवावी आणि त्या वनस्पतीपासून तयार केलेलं असं घृत, तैल, काढे या गोष्टी चिकित्सेसाठी वापराव्यात. आणि याचा मी स्वतः फार छान अनुभव घेऊन रुग्णांना असे परिणाम देण्यासाठी या वनस्पती मला उपयोगी पडत आहेत. धन्यवाद.